2019मध्ये भारतात सलग दुसऱ्यांदा भाजपचे सरकार बहुमताने निवडून आले. या दुसऱ्या टर्ममध्ये भारतात 2 मोठी आंदोलने झालीत. नागरिकत्व कायदाविरोधी आंदोलन आणि शेतकरी आंदोलन. या आंदोलनांनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात देशाच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत भारत जोडो ही पदयात्रा काढण्यात आली. कसल्या गोड मुली आहेत केव्हाच्या थांबल्या होत्या? 1 घंटा झाले थांबल्या. म्हणजे आधी का तुम्हाला माझ्या कसं आहे ना, एवढं पब्लिक बघण्यात आली त्या देशातली. या देशातली आपल्या देशात भारत म्हणजे काय? ए इकडे या ना. या मुलांनो, ए भारत म्हणजे काय? जग भारत देश. पण कंट्री म्हणजे काय? आपण एकत्र आपण देश म्हणजे काय? देश म्हणजे आपण सगळे, आपण सगळे म्हणजे देश. समजलं का? तो देश जोडायचा म्हणजे काय? मी तुमच्या घरी आले तर मला फक्त तुकडा द्याल ना? तुमचं खाऊ देणार ना? बस. असं कोणीही आलं रस्त्यावर तर त्याला फक्त तुकडा दिलं. जोडलंच आपलं तुमचं तुम्ही बोलला म्हणता आम्हालाच मन भरलं. मग त्याच्यासाठी तर आलो आम्ही की तुमच्याशी बोलायला आलोय आम्ही. चला चला बाय बाय बाय. वहाँ अगर कोई नजर से होता है इस बात की कमी नहीं चिट्ठी पे नाम लिखने से जरूरत पड़ी जो कितने दिन से चालू है अभी? आज का 36वां है. 36वां दिन. दुपारी महिला असतात 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तसं 8 ते रात्री 2-3 वाजेपर्यंत पुरुष असतात आणि नंतर झोपणारे जे आहे ते वेगळे असतात. अस्सलाम वालेकुम. आज बीड़ के शाहीन बाग में आए हुए मेहमान खुसूसी, जब से मुल्क में ये काला कानून CAA नाफिज हुआ है और पूरे मुल्क में एक बेचैनी सा माहौल है और ख़ास तौर से मुसलमानों में इसको लेके बहुत ही ज़्यादा बेचैनी है. देखिए, CAA तो NRC नेशनल रजिस्टर फॉर सिटीजन्स, तो ये दोनों एक तरह से इंटरलिंक्ड हैं. वो सिटीजनशिप रूल्स हिंदुस्तान में जो थे अब तक, वो इक्वालिटी ऑफ सिटीजनशिप, मतलब ये कि कोई भी उसमें कास्ट, क्रीड, रिलीजन की कोई डिस्टिंक्शन नहीं. CAA इसलिए एक अनप्रेसिडेंटेड है क्योंकि पहली बार एक अटेम्प्ट था कि रिलीजियस डिफ्रेंसिएशन के बेसिस पे सिटीजनशिप दी जाए. I do not have any qualm to opine that this is a regressive legislation. It is nothing but a targeted legislation against the minority people of our country. आत्तापर्यंत संविधानाला बाजूला सारून तुमच्यावर ॲट्रॉसिटीज केल्या जायच्या. आता संविधानाच्या चौकटीत राहून केल्या जातात. कसं तुम्ही जा विचारणार? हां, तर हा सगळा पेच, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा? हा माझा प्रदेश, माझा देश, माझे विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान कधीपर्यंत बाळगत बसायचा? हा प्रश्न आहे माझ्यासमोर आणि माझ्यासारख्याच इतरांसमोर. कारण त्याच्यासमोर हताशाच आहे. तो त्याला असं वाटतं की आपण एकटेच लढतो आणि आपल्यासोबत सॉलिडॅरिटी फक्त लिव्ड एक्सपिरियन्स असलेले मुस्लिमच देत आहेत. सो देयर वॉज अ ह्यूज ऑपोजिशन, अ मेजर रेजिस्टन्स against it. The mobile and internet services have been restored all across Assam. 4 डिसेंबर 2019 नागरिकत्व कायदा संसदेत आल्यावर आसाममध्ये आंदोलने चालू झाली. 15 ते 19 डिसेंबर 2019 जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठ इथे नागरिकत्व कायद्याविरोधात मोठी आंदोलने झाली.
15 डिसेंबर 2019 दिल्लीतील शाहीन बाग या भागामध्ये अनेक स्त्रिया बेमुदत धरणे आंदोलनाला बसल्या. 2019च्या डिसेंबर आणि 2020च्या जानेवारी महिन्यात नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. 5 जानेवारी 2020 तोंड लपवलेल्या जमावाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हल्ला केला. 30 जानेवारी 2020 जामिया मिलिया विद्यापीठाच्या आंदोलनाच्या जागेवर एका इस्माने बेछूट गोळीबार केला. 1 फेब्रुवारी 2020 पुन्हा गोळीबार, यावेळी शाहीन बागमध्ये. 23 ते 29 फेब्रुवारी 2020 उत्तर पूर्व दिल्लीमध्ये धार्मिक दंगल घडवण्यात आली. मार्च 2020 दिल्लीच्या शाहीन बागमधले धरणे आंदोलन मात्र अखंडित चालू राहिले. हम ये समझ रहे थे कि महाराष्ट्र में जो सरकार है, त्रिमूर्ति सरकार, बात सामने आई कि जो इत्तेहादी पार्टियां है, कांग्रेस और राष्ट्रवादी की, आज आदित्य पवार साहब का स्टेटमेंट आया कि सीए एनआरसी और इन पर किसी की नागरिकता छीनने के लिए भी ये है और असेंबली के सेशन में उसके विरोध में ठहराव लाना मैं उचित नहीं समझता हूँ. जो ठहराव की बातें आ रही है मैं उसे रिजेक्ट करता हूँ. तो हम भी शाहीन बाग के इस मंच से उस पार्टी को रिजेक्ट करते हैं जो इस कानून की हिमायत करेगी. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास न ठेवता आपण सर्वजण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करू या देशासाठी, या देशातल्या संविधानासाठी. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या संघटनेचा मी प्रवक्ता आहे. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का कार्यकर्ता है. आपको पहले ही पता चलना चाहिए कि जो आदमी बोल रहा है वो किस पार्टी से है, किस विचार से जुड़ा है, वो कहां से आया है, वो आगे ये विचार लेके कहां जाने वाला है. ये अगर पता नहीं होगा, ये अगर बताने वाले नहीं तो मत बुलाया करो. और मुझे फख्र है, गर्व है कि मैं जो यहाँ बातें करूंगा, मैं जो यहाँ बोल के जाऊंगा, वो ही मेरे पार्टी के विचार है. मान्यवर, अब ये इतना बोल रहे हैं, मैं कह दूं, ये बिल की जरूरत क्यों पड़ी है? जब देश का आजादी मिला तब धर्म के आधार पर विभाजन अगर कांग्रेस पार्टी न करती तो या बिल की जरूरत न पड़ती. पाकिस्तान मधून जर कोणता हिंदू भारतात येत असेल तर त्याला तुमचा विरोध आहे का? एकाही माणसाचा विरोध नाही. पण या देशाची जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती बनत असताना आपण या देशाला असं आश्वासन दिलं होतं की आम्ही धर्मनिरपेक्षता राहू आणि नागरिकत्वाची जे कलम आहे संविधानामधलं 15 त्या कलमामध्ये आम्ही सांगितले की या देशाचं नागरिकत्व धर्माच्या आणि जातीच्या आधारावर दिलंही जाणार नाही आणि घेतलंही जाणार नाही. तर ह्या कलमाला नख लावण्याचं पाप आणि बेकायदेशीरपणा ह्या CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट त्याच्यामध्ये मोदी आणि अमित शाह साहेबांकडून होतो. त्याचं कारण काहीतरी मोदी साहेब, अमित शाह साहेब यांना स्वप्न पडलं, काहीतरी करावं वाटलं म्हणून केलं असं नाही. एक काळ असा होता की हिंदुत्ववादी विचारधारा आपण म्हणून म्हणजे संघाने या देशात ठेवली, तरी विचारधारा एका कोपऱ्यात होती एकेकाळी. त्याला कोणी विचारत नव्हतं, त्याला प्रतिष्ठा नव्हती हिंदुत्व या विषयाला. आज उलटं झालं आहे. आज हिंदुत्व मध्यभागी आहे, केंद्रस्थानी आहे आणि बाकी सगळे परिघाभोवती फिरतात. हिंदुत्व हे काही अचानकपणे 2014 साली उगवलं किंवा मोदींनी हिंदुत्व आणलं असं म्हणता येणार नाही. हिंदुत्वाचा इतिहास आज जर बोलायचं झालं तर जवळपास 100 वर्ष जुना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना जी झाली तेव्हापासूनचा हा हिंदुत्वाचा इतिहास आहे. सगळे हिंदू एक असले पाहिजेत हा एक भाग, बिगर हिंदूंच्याबद्दल असलेला संशय हा दुसरा भाग आणि भारताच्या राष्ट्रवादाचं मूळ हा हिंदू समाज हाच आहे हा तिसरा भाग. असे त्याचे 3 ढोबळ आपल्याला मुद्दे सांगता येतील. भाई इस हिंदुस्तान में जो पार्टियां है, कोई कारखाना निकालने के लिए सरकार में जाता है, कोई भ्रष्टाचार करने के लिए सरकार में जाता है, कोई अपने बेटे को मंत्री करने के लिए सरकार में जाता है. लेकिन बीजेपी जब सत्ता में आती है तो बीजेपी गोलवलकर गुरुजी, हेडगेवार गुरुजी, सावरकर और नथुराम गोडसे इन्होंने जो कह के गए थे वो यहाँ इम्प्लीमेंट करने के लिए सत्ता में आती है. ये पार्टी और दूसरी पार्टी में ये फर्क है. आता असं आहे की
सगळेजण म्हणतात हिंदू राष्ट्र निर्मिती. अरे हिंदू राष्ट्र हे आहेच आहे. म्हणजे संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी तर असं म्हटलं होतं की या देशात एक जरी हिंदू शिल्लक राहिला तरी हे हिंदू राष्ट्र आहे. म्हणजे आम्ही हिंदी आहे की नाही आहे, आम्ही हिंदुस्थानी नाही आहे. आम्ही गव्हर्नमेंट भूमी गव्हर्नमेंट, तुम्ही गव्हर्नमेंट आजचे चालले का? हां शेवट इयर माय पडियो विचारायचं नाही. सब इंडियाचे सब आपले कोण मी राव. मी म्हणतो या शाहीनबागचा पुरावा फायदा होऊ शकतो. आतापर्यंत काँग्रेसलाच. पण माझं म्हणणं आहे तो सध्या नवीन नेते माहीत व्हायला लागले लोकांना शाहीनबागमुळे. माहितून चालत नाही. साहेब तुम्हाला ह्यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदूंचे मतं जाऊ द्यायची नाही म्हणून तुम्हाला खूप शाहीनबागमध्ये फिरकायचं नाही बरं का. एका जाऊन या असं ठरली पॉलिसी. सगळे जाऊन आलेत नेते आपापल्या जिल्ह्यात. पण ते मी काय म्हणतो या सगळ्यांचा फायदा पुढे बसून टाळ्या वाजवण्याला होईल का थोडाफार? होईल ना. नक्की अरे झाल्यावर सांगा मला. हुआ ये है कि ये पास हुआ था दिसंबर 2019 में और अब हम लोग बात कर रहे हैं अप्रैल 2023. 3.5 साल हो गए हैं. मगर इंटरेस्टिंग चीज़ ये है कि CAA अभी तक इम्प्लीमेंट नहीं हुआ है और इसके जो गवर्नमेंट के जो रूल्स फॉर्मुलेट होते हैं जिसके बेसिस पे इम्प्लीमेंटेशन होता है वो अभी तक नहीं हुआ है. आम तौर पे जब एक लॉ पास होता है पार्लियामेंट में तो उसके 6 महीने के अंदर जो भी उसके रूल्स होते हैं वो बन जाते हैं. मगर ये तो 3.5 साल हो गए अभी तक नहीं हुआ है. असं काय सरकार काय झुकलेलं विकलं नाही. सरकार जर झुकलं असतं तर हे विधेयकच आणलं नसतं. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे. नवीन एक खासदाराची आजचं वक्तव्य सांगितलं का? अस्सलाम वालेकुम म्हणल्यावर कोरोना व्हायरस येतं म्हणला. मार्च 2020 कोविड-19 या वैश्विक महामारीची तीव्र झळ भारताला बसायला सुरुवात झाली. 24 मार्च 2020 कोविड-19मुळे शाहीनबागमधील धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. मे 2020 भारत सरकारने कोविड-19च्या विरुद्ध आपले युद्ध चालू ठेवले. Mr. Ambani's wealth went up 128%. Mr. Adani's wealth went up 400+% in the first 12 months of the pandemic. The assumption of the government and its advisors, its think tanks, its corporate buddies was that no one had the taqat, no one had the strength to mobilize when COVID-19 was raging. That's why it all started happening in June last year. And the peak, August, September, October, these were the peak months of COVID. And yet, lakhs of farmers mobilized. भैया जी, ये किसान कहाँ बैठे हैं? इस रास्ते जाए. इनसे ज़्यादा दुर्दांत कारी सोच को व्यक्ति आज तक देश की नहीं यूपी की सत्ता में भी नहीं बैठे. ये भेड़िए हैं, जैसे भेड़ की खाल ओढ़ लेती ना, देखेगी लगेगी भेड़, होते हैं भेड़िए. ये वो है, इन्होंने बेशक गेरुआ वस्त्र पहन रखे हो लेकिन इनके रग रग में छल है. अब उसकी आड़ में बहुत बड़ा खेल इन्होंने खेल दिया. कोरोना का डर दिखा के एक कृषि कानूनों को ले आए. इन्हें पता था कि ये देश का अगर यदि कृषि हमारे काबू में आ जाते देश गुलाम हो जाएगा, सदा के लिए गुलाम हो जाएगा. ये कृषि किसान ही है जो देश को संभाले हुए. देश की जनता को किसान ही है जो सस्ते दाम पर खानों खिला दे. ये मक्कार खिला देंगे 10 रुपए किलो को चिप आलू खरीद कर 200 रुपए किलो चिप बेचते हैं ये महामक्कार. तो इसी बीच में इन्होंने बहुत बड़ा खेल खेल दिया. उसी खेल पर मैं एक कविता लिखी. 27 सप्टेंबर 2020 3 कृषी कायदे अंमलात आले. ऑक्टोबर 2020 शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना असलेला विरोध तीव्र होत गेला. 3 नोव्हेंबर 2020 शेतकऱ्यांनी देशव्यापी रास्ता रोको केला. खेला ये कैसा खेला वो मोदी साथ हमारे. 25 नोव्हेंबर 2020 शेतकरी संघटनांनी देशातल्या सर्व शेतकऱ्यांना दिल्ली चलोची हाक दिली. 26 नोव्हेंबर 2020 दिल्लीमध्ये येऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर पोलिसांच्या अमानुष विरोधाला सामोरे जावे लागले.
के मारे मारे तूने खेला ये कैसा खेला वो मोदी साथ हमारे अब ये लड़ा 26 नोव्हेंबर 2020 शेतकरी लाखोंच्या संख्येने आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसहित दिल्लीच्या सीमांवर पोहोचलेच. जाए ना अपने द्वारे तूने खेला ये कैसा खेला वो मोदी साथ हमारे बर्बाद देश को कर देंगे बर्बाद देश को कर देंगे ये काले कानून तुम्हारे तूने खेला ये कैसा खेला वो मोदी साथ हमारे. पहली बार हो रहा है देश में कि कानून जबरदस्ती लो, क्योंकि कानून किसान का नहीं, किसान का नाम लिख दिया फाइल के ऊपर किसान, अंदर लिख रहा मुकेश अंबानी, अडानी, अंडादानी, नीता अंबानी, अनिल अंबानी, ये लिख रहा अंदर. MSP का मतलब है मिनिमम, सबसे कम. तो कम से कम की गारंटी मांग रहा किसान. क्यों नहीं दे रहे भाई? मोहर मार दो, कागज किसान को दे दो, वो अपने घर जाके दिखा देगा लिखवा लाया मैं सरकार से. परंतु पता नहीं इनका जा क्या रहा. आप कहीं किसी बड़ी कंपनियों में नौकरी कर लें, कुछ कर लें, लेकिन आपने खाना तो गेहूं ही है. और वो गेहूं जब 20 का 50 रुपये किलो आएगा ना, तब आपको ये पता चलेगा कि हाँ, ये लोग सिर्फ अपनी लड़ाई नहीं लड़ रहे थे, ये लड़ाई आपकी भी लड़ रहे थे. लेकिन आज देश धार्मिक कट्टरता, धार्मिक चरस जो है वो उसमें चाटी हुई है, तो वो लोग हमें गालियां दे रहे हैं. इस आंदोलन में अब खालिस्तानी एलिमेंट्स की एंट्री हो चुकी है. किसान ये सब कुछ नहीं कर रहे, ये अर्बन नक्सल्स हैं. इनका मकसद एक ही है, एक ही है, देश को जलाते रहो, जलाते रहना चाहिए. किसी देश विरोधी या आतंकी मानसिकता वाले को किसान कहना गलत है. देश को बदनाम करने वाले लोगों को आपको पहचानना होगा, जिनकी वजह से दुनिया में भारत का मान कम हो रहा है. पाकिस्तान और चीन की गुंडागर्दी को हिंदुस्तान ने करारा जवाब दिया. बस यही देश के दुश्मनों की आंखों में खटक रहा है. ये दंगाई हैं, ये आतंकी हैं, ये उपद्रवी हैं, ये खालिस्तानी हैं. किसानों को किसने उकसाया, किसानों को किसने भड़काया, किसने दिल्ली भेजा टकराने के लिए? पाकिस्तान और चीन की गुंडागर्दी को हिंदुस्तान ने करारा जवाब दिया. आंखों में खटक रहा है कि जो कम्युनल हेट आरएसएस स्प्रेड करने लग रहा है अपने, जो ये बजरंग दल वगैरह इसकी विंग्स के थ्रू, पॉलिटिकल विंग है जो बीजेपी है आरएसएस की, तो इनका तो शुरू से एजेंडा रहा है वही. इसकी वजह से जो जिनकी कैपेबिलिटी है वो देश छोड़ के जा रहे हैं. जो गरीब मजदूर किसान वर्ग है वो यहाँ संघर्ष करने लग रहे हैं, लड़ने लग रहे हैं. उनके ऊपर अब ये कानूनों के थ्रू प्रहार करने लग रहे हैं कि इनको बिल्कुल ही वीक कर दो इकोनॉमिकल तौर पे, ताकि इनके पास लड़ने की भी वो ताकत नहीं रहे. ऑपोजिशन इन 3 काले कानून के ख़िलाफ़ तो था ही, मगर जिसने कि पहली बार एक तरह से एक लार्जर इशू जो एक नियो लिबरल इकोनॉमिक डेवलपमेंट और नियो लिबरल कैपिटलिज्म जो है उसके सवाल उठाए. आक्रोश 70 साल से हमारे कांधे पे हलता, हमारी समस्याओं का हल नहीं. एक आदमी रोटी बेलता है, एक आदमी रोटी खाता है, एक आदमी रोटी ऐसा भी है कि रोटी से खेलता है. भारतीय संसद मौन है. 70 साल में आज़ादी तो मिली, किसको मिली? शहरों को मिली. गांव आज भी गुलाम है. वही आक्रोश है. ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2021 शेतकरी संघटना आणि भारत सरकार यांच्यामध्ये 11 वेळा चर्चा झाली. शेतकरी प्रत्येक वेळेला त्यांच्या कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अढळ राहिले. सरकारने मात्र त्यांचे ऐकले नाहीच. कहीं विपक्ष है जो विपक्ष काम करना चाहिए, आज हम कर रहे हैं. चार 5 बार हो गया ऐसा. लाइट का रात को दिक्कत हो जाता है तो भी बहुत प्रॉब्लम आ रहा है. फिर भी किसान मोर्चे के साथ खड़े हैं, मरते दम तक खड़े रहेंगे. जब तक कानून वापस नहीं होगा, जब तक नहीं उठेंगे, जब तक हुक्का यहीं रहेगा. हुक्का यहीं रहेगा, कोई नहीं जानेगा. सरकार को बोला जाता है बाबर के. हमारे धर्म में, हमारी निहंग सिंह बोली में, बाबर के सरकार की रखवाली में बैठे हुए हैं, हम किसानों की रखवाली में बैठे हुए हैं. हमारे गुरु ने बोला था जो हमारा अमृत छक लेगा, जो निहंग सिंह बन जाएगा, वो 1.25 लाख के बराबर हो जाएगा. जीत कर जाएंगे. मोदी को मालूम चल गया एक बार कि हमें कोई हराने वाला है, सरकार को कोई हराने वाला है.
1 डिसेंबर 2021 भारत सरकारने कृषी कायदे जसे पास केले होते तसेच वापस घेतले, कोणतीही चर्चा न करता. इस माहौल में चर्चा करना चाहते हैं आप? Like the repeal of the laws doesn't remove the agrarian crisis, the defeat of the BJP may be a very good thing, a wonderful and very desirable thing. Your crisis began long before the BJP came to power. It is not true that it's, if Mr. Modi was not there, there would be no problem. That is absolutely untrue. Does this mean you don't believe in any political outfit right now? Majority no. या तो कोई पॉलिटिकल रिवॉल्यूशन होना चाहिए, देश में बड़ा बदलाव अगर होता है. मुझे याद है कि 2014 के पहले भी यहाँ पे अलग अलग विचार के लोग थे, लेकिन इतना नहीं झगड़ते थे जितना आजकल झगड़ रहे हैं हर आइडियोलॉजी के ऊपर. मतलब दोस्त भी हम अपने गवा बैठे हैं कुछ इस मुद्दे के ऊपर. ये होता जा रहा है, लेकिन इसके कई कारण हैं. जो सरकार का एजेंडा है, शायद सोशल एजेंडा है, जो इनकी विचारधाराएं हैं, उसको लेकर का जो एजेंडा है, इसको लेकर उनकी जो प्रायोरिटी है और जिस आक्रामकता से ये लोग सब कर रहे हैं, शायद उसकी वजह से ही ये मतलब हम देख रहे हैं. क्या इसका मुकाबला करने के लिए सत्ता परिवर्तन पर्याप्त है? नहीं, सत्ता परिवर्तन अनिवार्य है लेकिन पर्याप्त नहीं. सन 2024 में इस सरकार का हटाया जाना जरूरी है अगर आपको भारत के स्वधर्म की रक्षा करनी है. लेकिन उसके बाद भी हमें एक लंबी सांस्कृतिक लड़ाई लड़नी होगी, क्योंकि आज अगर इस तरह के लोग सत्ता पे काबिज हैं जो कि इस देश के स्वधर्म के खिलाफ हैं, उसका कारण ये है कि हम और आप एक लंबी सांस्कृतिक लड़ाई हारे हैं. और वो लड़ाई हम इसलिए हारे हैं क्योंकि हमने भारतीय परंपरा, हमारी संस्कृति, हमारी भाषा और हिंदू धर्म, ये सब तश्तरी पे रख के बीजेपी को पकड़ा दिया है. वो वापस लेना होगा. बीजेपी ने 90 साल में जो इन्होंने जहर का इंजेक्शन दे के इस देश को ख़राब किया है, अब उसको क्योर करने के लिए उसकी एंटीडोट भी ऐसे ही धीरे धीरे देनी पड़ेगी. लेकिन इनको 90 साल लगे देश में जहर फैलाने में, हमें 90 साल नहीं लगेंगे, 90 महीने में हम ठीक कर लेंगे. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, नाव वेगळा नाही आम्हा गाव वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम घालून काम करावे. इमान आम्हा एकच ठावे, घाम घालून काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, मार्ग वेगळा. धार्मिक आणि जातीय द्वेष जो पसरवण्याचं काम चालू आहे, तर त्याच्या विरोधात आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ म्हणून आमची एक भूमिका आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये आपण मागासता कामा नये. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंत वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही, पंत वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, मार्ग वेगळा. आज आपण या ठिकाणी भारत जोडोच्या निमित्तानं जमलेलो आहोत. कुठून नांदेडच आहे? देगलूर पासून 10-15 किलोमीटर पुढे बॉर्डर आहे. त्याच्या पुढे मदनूर गाव आहे, जिथे राहुल येऊन थांबतोय 6 तारखेला. किती तारखेला? 7 तारखेला नांदेडला. तिथून बॉर्डरवरून महाराष्ट्रात येणार आणि संध्याकाळी मुक्कामाला देगलूर शहरात थांबणार. राहुल गांधी पायी चालत चाललेत, माहिती आहे का तुम्हाला? काँग्रेसचे कार्यकर्ते कोणाला नाही सांगायला, संघटनाच नाही ना मजबूत. यात्रा काढली राहुल गांधीने, माहिती आहे का? काँग्रेसचे नेते राहुल गांधी
इकडून जाणार आहेत ते. काहीतरी ते कन्याकुमारी ते काश्मीर असं काहीतरी त्यांची यात्रा आहे. मग आम्ही काय करावं? ते स्वागत करायसाठी थांबा का आम्ही? स्वागतासाठी थांबा काय? 5 महिने पायी चालत चाललाय ते ना अख्ख्या देशात सगळीकडे. पायी 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 पायी. आणि का करतोय? आय थिंक तो मेसेज खूप कमी पडतोय की हे नेमकं काय. अनेक लोक म्हणतात की अच्छा तो राहुल चालतोय, छान चालतोय, पण का चालतोय, कशासाठी चालतोय? भारत जोडो यात्रा एवढं नाव आहे त्याला. विषय काय आहे ते आपल्यासारख्याला काय माहिती राहणार आहे. आम्ही इथं आता कमीत कमी 8 दिवस झालं काम करू लागले. याची पार्टी पडली, यांची पार्टी म्हणून असं पायी यात्रा काढलीत असं ऐकण्यात आहे. राजकीय माणसांनी राजकीय भूमिका घेतल्याच पाहिजे. राहुल गांधी राजकीय त्याला लाभ किती होईल नाही होईल हा भाग दुसरा, पण त्याच्याबरोबर जी लाखो लोक चाललीत ती कशामुळे चालली असतील? हे गोरगरिबाला काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, भाव भेटना गेलाय, भाव वाढलेत, सोयाबीनला कमी भाव भेटायला, तेलाचे भाव वाढलेत, ते सगळं ऐकत लोकांचं सरकारच्या विरोधामध्ये. भारत जोडो म्हणजे तुटलं तर जोडायचं राहते, फाटलं तर शिवायचं राहते. तुमचं फाटलंच नाही की काही नाव द्यायचं झालं. भारत तुटायचा नव्हतं. भारत तुटू तुम्ही तोडले अगोदर आणखीन जोडायचं बघायला काय. पाकिस्तान आणखी कोणता तोडणार काय राहिले त्या काँग्रेसमध्ये? आता हे तोडलेच माणसं गद्दार आहे ना. 100 रुपयामधून 20 रुपये येत गेलेत. आता 100ला 100 यायले. म्हणजे आपल्यामध्ये भेदभाव पाडा. भ्रष्टाचार वगैरे ह्या ज्या गोष्टीत नाही ह्याच्यामुळे समाजाचं फारसं नुकसान होणार नाही. फारसं म्हणतो मी, नुकसान होईल, लोकांची कामं डिले होतील किंवा पैसे दिल्याचे काम होणार नाही वगैरे. देश अखंड राहायला पाहिजे. तू मुसलमान आहे, मी ख्रिश्चन आहे, हा कोणीतरी हिंदू आहे, तो कोणीतरी वैदिक आहे, अजून कोणीतरी वेगळा ह्याचा. जे बायफर्केशन गेले 8 वर्षात चाललंय ना ते सगळ्यात धोकादायक आहे. तिथून आपल्याला आणि आपल्या पिढीला सफर करावं फार लागणार आहे. भारतीय लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता याचं रक्षण करणं हे आजचा अग्रक्रम आहे आणि ती जबाबदारी योगाकडे काँग्रेसने येऊन पडलेली आहे. काँग्रेसचं अलीकडच्या काळामधलं राजकारण आणि ज्या भूमिका बघितल्या तर सामाजिक विषय आणि सांस्कृतिक विषयाला आपण का हात घालत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे भाव वगैरे सगळं वाटतं की भाजप जे करते ते चुकीचं आहे, त्याला पर्याय काँग्रेस आहे आणि हे झालं पाहिजे. पण ते करणार कोण मग? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ते माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे भाजपला पर्याय काँग्रेसच आहे. उतरून तुम्ही करा ना, ते काँग्रेससोबत जोडून घ्या. त्या काळात फक्त सल्ले देऊन काही होणार नाही. काँग्रेसच्या वतीनं असा हा सोशल रिफॉर्मिंगचा पहिला प्रयत्न आहे आणि आता ही काँग्रेसची संकल्पना राहिलेली नाही. जवळजवळ 200 स्वायत्त ज्यांना आपण NGOs म्हणतो अशा संघटना त्याच्यामध्ये सामील झाल्या आहेत. सामाजिक संघटनांचा सहभाग हा पॉलिटिकल म्हणजे राजकीय पक्षांना हवासा वाटत असतो, पण त्याची राजकीय कारणं असतात. राजकीय पाठिंबा हा त्याच्यातनं दृश्य स्वरूपात. इथे तसं नाही आहे. जे लोक काँग्रेसचे कट्टर टीकाकार होते असे सगळे लोक त्यात सामील झाले आहेत. मुझे पत्रकारों ने अभी पूछा कि योगेंद्र जी आप तो कांग्रेस के बहुत विरोधी रहे हैं, आज आप कांग्रेस वालों के साथ इस यात्रा में चल रहे हैं. जब घर में आग लगी हो उस वक्त 2 ही पक्ष दिखते हैं आपको. एक पक्ष वो जो पेट्रोल की बोतल लेके घूम रहा है और एक पक्ष वो जो पानी की बाल्टी लेके आ रहा है. ऐसे में आप ये नहीं पूछते कि पानी की बाल्टी वाले से कल मेरा झगड़ा हुआ था कि नहीं हुआ था. जो आज पानी की बाल्टी ला रहा है मेरे घर की आग बुझाने के लिए वो मेरा दोस्त है, मेरा मित्र है, मेरा भाई है. कहने को अलग अलग पक्ष के हैं लेकिन आज एक ही पक्ष है जो संविधान के पक्ष में है, वो पक्ष है. जनजागृतीसाठी आणि आपला देश नेमका काय आहे, या देशाच्या एकत्वासाठी आपल्याला कशा प्रकारे काम करायला पाहिजे असं सांगणारी इतकी प्रचंड मोहीम काही झालेली नाही. त्यामुळेही लोक त्याच्याकडे आकर्षित होत आहेत. गरीबासाठी केलं पाहिजे काय तर. लहान मोठ्या तरी लावा नोकऱ्या, मोठ्या मोठ्या तरी लावा. आता शिकून बसले ते लेकरं शेतात बी आहे ना, घरी बी आहे ना. काय करा? हे सरकार 2 वर्षामध्ये लाखो रोजगार देणार आहे. सत्य मांडा तुम्ही. हे लपून का पळाला तुम्ही? 20 वर्ष राहणार. 20 नाही 50 वर्ष राहू द्या हो, पण सत्य मांडा की तुम्ही. काँग्रेस जेव्हा सुधारणार नाही तोपर्यंत पलटी होणार नाही. अहो काँग्रेसवरच यावं लागत. प्रत्येक माणसाला त्याला भेट नाही होणार आहे का? नाही, प्रत्येकाला भेटायलेत रस्त्यात आलेल्याला. भेटायला थांबलं त्याला प्रत्येकाला बोलालेत, भेटालेत. काय भारत तुटलाच नाही ते जोडायचाच प्रश्न. तुटायचा विषय तुम्ही कायदे तुटल्यावर कुठं राहणार कुठं आहे?
भारत तुटला नाही हो, पण तो अधिक बळकट होणं गरजेचं आहे ना. कमी जो आहे का भारत? कमकुवत जे बनत चाललाय 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आलाय देशामध्ये. स्थानच माहित नाही त्याचा अजून तुम्हालाच माहिती आहे. ज्यावेळेस काँग्रेस होतं त्यावेळेस 11व्या स्थानी होतं. आता 8 वर्षामध्ये मनमोहन सिंगाच्या काळामध्ये सगळी त्यानं जोडले सगळे भारत. कुठलाच नाही ते जोडायचं. ओके चला स्किप करा ना. एक हमारी और एक उनकी, मुल्क में आवाज़ें दो, मुल्क में आवाज़ें दो. हम कहते हैं इंसानों में इंसानों से प्यार है. हम कहते हैं इंसानों में इंसानों सा प्यार है. वो कहते हैं हाथों में त्रिशूल रहे तलवार रहे. वो कहते हैं हाथों में त्रिशूल रहे तलवार रहे. अब तुम पर है कौन सी, तुम आवाज़ सुनो, तुम क्या मानो. एक हमारी और एक उनकी, मुल्क में है आवाज़ें दो, मुल्क में है आवाज़ें दो. हम कहते हैं नफरत का जो हुक्मत वो फरमान गलत. हम कहते हैं नफरत का जो हुक्मत वो फरमान गलत. वो कहते हैं ये मानो तो सारा हिंदुस्तान गलत. वो कहते हैं ये मानो तो सारा हिंदुस्तान गलत. अब तुम पर है कौन सी, तुम आवाज़ सुनो, तुम क्या मानो. एक हमारी और एक उनकी, मुल्क में है आवाज़ें दो, मुल्क में है आवाज़ें दो. हम कहते हैं जात धर्म से इंसान की पहचान गलत. हम कहते हैं जात धर्म से इंसान की पहचान गलत. वो कहते हैं ये रोड से कितने गांव है, गांव वाले पूछ रहे मजूरीदारी करने वाले. आज हम मजूरी नहीं जाएंगे, हम राहुल गांधी देखेंगे. हम कहते हैं बेघर बेदर लोगों को आबाद करो. वो कहते हैं भूले बिसरे मंदिर मस्जिद याद करो. मंदिर याद करो. अब तुम पर जात-पात का बंधन तोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. जात-पात का बंधन तोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. राहुल गांधी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. 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 जात-पात का बंधन तोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. जात-पात का बंधन तोड़ो, जात-पात का बंधन तोड़ो, जात-पात का बंधन तोड़ो. 7 सितंबर से हमने यात्रा शुरू की. तमिलनाडु, केरला, कर्नाटका, आंध्र और अब तेलंगाना पूरा हो गया. अगला स्टेट महाराष्ट्र अभी कुछ पल में पहुंच जाएंगे हम. तो हम अभी जब यहाँ से स्टार्ट करेंगे तो 11 किलोमीटर तक हम यहाँ से टॉर्च लेके जाएंगे. पूरा हिंदुस्तान को जोड़ते हुए कश्मीर में जाएंगे तो वहाँ से ताकत बन के हिंदुस्तान की जनता दुनिया में दिखाएगी कि राहुल जी ने जो मुहिम छेड़ी थी भारत जोड़ो यात्रा की, हकीकत में भारत जुड़ गया है. और यहाँ की जाति पाति हिंदू मुसलमान सिख ईसाई गोरा काला ये सब मिट गया, पूरा भारत सुंदर हो गया. आता काय तुम्हाला काय वाटतं पक्षाची लोक करतात सगळे इव्हेंट दिलेलं आहे ऑलरेडी, सगळं स्क्रिप्टेड आहे, सगळं ऑलरेडी स्क्रिप्टेड आहे. शक्यच नाही, आता कोणी येत नाहीत लोक फक्त जेवायला येतील, ऐकायला येतील, 2 पैसे देतील, पण दुसरं कशाला येत नाही.
आणि कुठं राहते काय राहते आम्हाला काय माहित. आमचं नांदेडचे जे आमदार आहेत ते माहित नाही आम्हाला, तर मोदी का कसं माहित होईल आम्हाला. मग आता राहुल कसं काय माहिती मग? आले ना आमच्या घरापासमोरूनच आले ते झोपड्यासमोरूनच. ब्राह्मण लोक आहे खालच्या लोकांचं चांगलं दिसत नाही वर गेलेले. राहुल गांधी पण ब्राह्मण आहे.